मकर राशी 10 जून नंतर सर्वात मोठा धक्का, झोप उडवणाऱ्या सत्याचा उलगडा होणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक पुन्हा सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात, अशा आनंदात आता बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल, डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, पण लक्षात ठेवा की भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही आणि त्यांनी खूप संयम ठेवला आहे. त्यांच्यासाठी आजचा हा संदेश आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1 आहे, अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. आज मी जे काही सांगणार आहे मित्रांनो, ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही आत्तापर्यंत सहन केलं आहे, पण कोणाला कधी सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनतं, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायचे, तेच काम आज अचानक मार्गी लागण्याचे चिन्ह दाखवत आहेत. हे काम फक्त एक फाईल किंवा एक अर्ज, एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हता, तर तुमच्या स्वप्नाशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाही, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारले, कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात, पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं: थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एक टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही असा आला असेल: आपणच काहीतरी चुकीचं केलं का? देव आपली परीक्षा घेतोय का? आणि हळूहळू आशा कमी होत गेल्या. पण आज चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, तिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णय मेसेज तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणारही नाही, पण काही सेकंदात तुमच्या मनात एक विचार येईल: हे खरंच घडतंय का? ज्या व्यक्तीने तुम्हाला महिन्यानुमहिने दुर्लक्ष केलं, ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्यासाठी नव्या सुरात बोलताना दिसते. या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी परत दिसेल. आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो, पण अन्याय करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज फळ देणार आहे. महत्त्वाची सूचना: आज कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आज एका छोट्याशा संवाद अजून मोकळं होणार आहे. मकर राशीच्या लोकांना, पैशांचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता, तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देणार आहे. कारण जिथे पैशांची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. खूप दिवसापासून तुम्ही प्रत्येक गरज मोजून मापून भागवत होतात, इच्छा असूनही थांबत होतात. कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा. आज नाही उद्या पाहू हे शब्द तुमच्या तोंडात रुळत होते. कधी थकीत पैसे अडकलेले, कधी पगार उशीर झाला, की कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसे टिकत नव्हता. यामुळे तुम्ही हसत असाल तरी मन आतून तुटले होतं. पण आता देव त्या कष्टाचं चीज करणार आहे. आज किंवा उद्या लवकरच थांबलेले पैसे, जुनी थकबाकी, बोनस किंवा कमिशन किंवा एखाद्या अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल. आता थोडं तरी सावरलं, असं तुम्ही स्वतःला म्हणाल. ज्या पैशासाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होतात, ज्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं वाटायला लागलं होतं, तेच पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्ष हातात येऊ शकतात. या आर्थिक दिलासामुळे फक्त खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयामध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळीच मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे, त्या क्षणीच तुम्ही तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. आज तुम्हाला जाणवले की तुम्ही कधीही आळशी नव्हता, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग निवडला नव्हता. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि आज त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. मित्रांनो, आता महत्त्वाची सूचना: आज पैशांबाबत कोणताही कॉल, मेसेज किंवा लिंक प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका, पण डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या, कारण संधी खरी असते, पण शहाणपणही तितकंच गरजेचं असतं. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. नंबर 3 आहे, कुटुंबातील शुभ बातमी. आजची ही बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी असते.
कारण भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारी आहे. खूप दिवसांपासून घरात एक न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते, पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखाद्या विषय वारंवार पुढे ढकलत चालत होता. काही प्रश्नांची उत्तरे देणं टाळले जात होते. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती, पण पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो कायम संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल आणि वातावरण हलकं होईल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकते. नात्यात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षेचा यशस्वी निकाल, नोकरी किंवा शिक्षणाची आनंदाची बातमी घरात आनंदाची लाट आणू शकते. विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तींबाबत तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होता त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळं काही ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यांमधला गोडवा परत येईल. ज्या घरात अलीकडे वाद, तणाव किंवा शांतता होती त्या घरात आज आनंदाची चर्चा सुरू होऊ शकते. आता महत्त्वाची सूचना, आज घरातील कोणाच्याही शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एक साधं वाक्य तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील. अशी बातमी देऊन जाईल की ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह, नवी आशा आणि देवावरचा विश्वास अजून मजबूत करू जाणार आहे. करिअर किंवा व्यवसायातील मोठी संधी. मकर राशीवाल्यांनो, आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवं वळण देणारी आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही, तिथेच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही मेहनत करत होतात, पण त्याचं फळ तितकंसं दिसत नव्हतं. तरी तुमच्या अपेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली, तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे डोकं लागेल. यामुळे मनात प्रश्न आला असेल, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल करून कौतुक किंवा मान्यता, नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी किंवा व्यवसाय, मोठा दिन किंवा ऑफर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी फक्त तुमचं पद वाढवणारी नाही, तर तुमचं महत्त्व वाढवणारी असेल. आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील. तुमच्या मताला किंमत दिली जाईल. ज्यांनी आधी तुमच्याकडून काय होणार असं मनात म्हटलं होतं, तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे येईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळाली असली तरी तिच्या मागे तुमच्या महिन्याच्या मेहनतीचं फळ आहे. आज तुम्हाला सांगेल, देव उशीर करतो पण योग्य वेळेस दरवाजा उघडतोच. प्रथम महत्त्वाची सूचना, आज कोणतीही ऑफर भीतीमुळे नाकारू नका, पण अहंकारामुळेही स्वीकारू नका. शांत डोक्याने निर्णय घ्या, कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. आजचा दिवस हे तुम्हाला शिकवून जाईल की तुमचं नशीब तुमच्या कष्टांपेक्षा कधीच लहान नसतं. नंबर 5 आहे, नात्यांमध्ये गैरसमज दूर होणार. मकर राशी ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारी आहे. कारण काही नाती दुरावली होती, भांडणामुळे नाही तर न बोललेल्या भावना आणि चुकीच्या समजुतीमुळे. कधी तुम्हाला वाटलं असेल, आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्ष केलं जातं? समोरचा आपल्याला समजून का घेत नाही? तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते, पण त्या शांततेमुळे अंतर वाढत गेले आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता त्या मौनाचा शेवट होत आहे, कारण आज किंवा लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल किंवा एक साधा मेसेज असेल किंवा अचानक झालेली भेट, पण तो तुमच्या नात्याचा चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलेलं होतं, भीती त्यामुळे बोलणं टाळलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे आणि तुमचा गैरसमज दूर होईल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.